संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। जनसेवेचा वसा हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याण महादळ कल्याण येथे बांधण्यात आलेल्या हिंदू कुणबी समाजाच्या 14,000 स्क्वेअर फूट इमारतीमधून होत आहे समजशील उपक्रम। सचिव एकनाथ धानके यांच्या हस्ते झाले हॉस्पिटलचे उद्घाटन। हिंदू कुणबी ज्ञाती समाज बांधवांच्या अथक परिश्रमातून आणि देणगीतून उभारलेल्या कल्याण महादळ सुसज्ज इमारतीचे उद्घाटन काही वर्षांपूर्वी पार पडले। या इमारतीची वैशिष्ट्ये म्हणजे समाजातील दानशूर व्यक्ती व सदस्यांच्या आर्थिक मदतीतून ही इमारत उभी राहिली। या इमारतीत ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक खोल्यांमध्ये अभ्यासिका सुरू असून शेकडो विद्यार्थी या ठिकाणी संधीचा फायदा उठवत आहेत। या इमारतीत सभागृह, क्लासरूम, वायफाय, सीसीटीव्ही, इन्व्हर्टर, ग्रंथालय सर्व सुविधा उपलब्ध आहेत। या अभ्यासिकेसाठी जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांच्याकडून स्पर्धा परीक्षा पुस्तके, 3 कपाटे व दरमहा 25,000 रुपये ग्रंथालयासाठी उपलब्ध करून देण्यात येतात। ही इमारत कल्याण मुरबाड रोड सेंट्रल बँकेच्या मागे महादळ तालुका कल्याण येथे उभारण्यात आली असून हिंदू कुणबी समाजाची विद्या इमारत ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणारं हक्काचं छत म्हणून नावारूपास येत आहे। कल्याणच्या महादळ परिसरात हिंदू कुणबी ज्ञाती समाजाने एक आदर्श घालून दिला आहे। एकही रुपयाचे सरकारी अनुदान किंवा कर्ज न घेता समान बांधवांच्या देणगीतून 14,000 स्क्वेअर फूटची बहुमजली इमारत उभारून समाजात स्वावलंबनाचा नवा पायंडा पाडला आहे। एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे समाजाने दाखवलेला हा एकीचा आदर्श इतर समाजांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। दरम्यान काल याच कुणबी समाजाच्या विद्या इमारतीतील सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन करण्यात आले असून मुलगी जन्माला आल्यास डिलिव्हरी फ्री हा सामाजिक वसा जपण्यात आला आहे। हिंदू कुणबी ज्ञाती समाजाच्या महादळ येथील विद्या इमारतीसाठी कालचा दिवस ऐतिहासिक असाच होता। समाज बांधवांनी उभारलेल्या याच इमारतीत शहाळ हॉस्पिटल ऑर्थोडिक जनरल सुपर स्पेशालिटीचे उद्घाटन काल संध्याकाळी मोठ्या थाटामाटात पार पडले। सगळ्यात मोठी खुशखबर म्हणजे या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीगृह सुरू झाले असून कन्यारत्न जन्माला आल्यास संपूर्ण खर्च हॉस्पिटल उचलणार आहे। मात्र त्यासाठी 7व्या महिन्यात रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे। हे हॉस्पिटल रिंकी मिश्रा व दिनेश सिंह यांच्या मार्फत चालवले जाणार असून त्यांनी रुग्णांना व नागरिकांना हॉस्पिटलला भेट देण्याचे आवाहन केले आहे। यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही वर्षांपूर्वी या इमारतीचे उद्घाटन झाले होते। त्यात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व अभ्यासिका सुरू आहे। आता त्याच वास्तूत आरोग्य सुविधा सुरू करून हिंदू कुणबी समाजाने शिक्षणासोबत आरोग्याची जबाबदारी उचलली आहे। या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याणचे सचिव तसेच सरचिटणीस एकनाथ धानके यांनी बोलताना सांगितले की सरकारच्या 1 रुपयाच्या मदतीशिवाय समाजाने शिक्षण मंदिर उभारले। आज त्याच मंदिरात आरोग्य मंदिर सुरू झाले। मुलीच्या जन्माचा खर्च माफ करून समाजाला संदेश दिला। एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीला सार्थ ठरवणारा हिंदू कुणबी समाजाचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे। या एका शब्दात एकनाथ धानके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। उद्घाटन कार्यक्रमासाठी व हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याणच्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणारे व नेहमी मेहनत घेणारे कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील, कार्याध्यक्ष शिवराम वाळिंबे, सचिव तसेच सरचिटणीस एकनाथ गणपत धानके, सरचिटणीस रवींद्र देसले, सदस्य संदेश घोलप, साईनाथ पवार, सल्लागार बबन देसले, गोविंद धिरडे, शरद लिहे, कृष्णाजी खुटारे, परशुराम पितांबरे, राजेश वेखंडे, महिला कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष सुवर्णा रघुनाथ घुडे आदींसह समाज बांधव मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असतात। चला पाहूया रिपोर्टर अंकुश भोईर यांनी घेतलेला या बातमीचा संपूर्ण आढावा। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, महादळ कल्याण। बरोबर, या वास्तूला काहीतरी रूप आल्यासारखं वाटायला लागलं। आमचं एक स्वप्न होतं वास्तू एज्युकेशन हब करायचं। ते वरती एज्युकेशन हब राहिलं, कॉम्पिटिशन एक्झामच्या UPSC MPSC वगैरे त्या एक्झामच्या सगळ्या कॉम्पिटिशन एक्झामचे क्लासेस राहतीलच। प्लस वरती हॉस्टेलचे पण आमचं आहे, पण खाली जे आमचं ते 3,500 स्क्वेअर फुटाचा हॉल होता तो खाली पडलेला होता।
तर अक्षरशः ते काय करायचं, काय आणायचं, काहीतरी नुसकारण भाडुती ठेवून मजा नाही. मग एक हॉस्पिटलचा कन्सेप्ट आम्हाला मॅडम मिळाल्या, रिंकी मॅडम तिसरा, आणि त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर हॉस्पिटल तयार होतं आहे. आणि खूप आज समान वाटतं की ही वास्तूला काहीतरी म्हणजे वास्तू म्हणून राहील आणि तिथे लोक येत जात राहतील आणि एक समाजाचं एक करू. आम्ही वास्तू केली ती लोकवर्गणीतून केली. समाजाचं खूप मोठं योगदान आहे. आम्ही फक्त त्याचे शिलेदार आहेत. गेले 35-40 वर्ष आम्ही काम करत आहोत. आता ह्या हॉस्पिटलचा नक्कीच सर्वांना आमच्या मुरबाड शहापूरवासियांना फायदा होईल. आणि आमच्या डायरेक्टर मॅडमला सांगतो की आमच्या लोकांना जास्तीत जास्त फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करावा. तर आमच्या डायरेक्टर मॅडमने, रिंकी मिश्रा मॅडमने अनाऊन्समेंट केले की ह्या हॉस्पिटलमध्ये जी म्हणजे मुलगी होईल, ज्याला प्रसूती पश्चात मुलगी होईल, तिचा सर्व खर्च, इव्हन शिजरचा असो, औषधाचा हो, सगळं त्याचा खर्च हॉस्पिटलमार्फत केले जाईल. पण त्याची एकच हे राहील का तुम्ही 7व्या महिन्यापासून कमीत कमी इथं रजिस्ट्रेशन करून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ऐनवेळी याल ते नाही, तर आला तर सगळं मुलीसाठी सर्वस्व सरळ, म्हणजे इव्हन तुमचा शिजर असो किंवा दुसरं काय ऑपरेशन असो, मेजर मायनर जे असेल ते सर्व खर्च त्या मॅडम आमच्या हॉस्पिटलच्या मार्फत करणार आहेत. म्हणजे मुलगी झाली तो मोफत उपचार केले. मुलगी झाला तर टोटल मोफत. अभी स्टार्ट कर. हमारे हॉस्पिटल में सारी चीज़ों की फैसिलिटी यहाँ पे उपलब्ध है. आपके यहाँ पे हमारे यहाँ पे वेंटिलेटर से लेके सियाम से लेके सारी फैसिलिटी आपको यहाँ मिलेगी. सहाड़ से बाहर जाने की आपको ज़रूरत नहीं. आज ओपनिंग की खुशी में आपको बताते हुए बहुत खुशी हो रही है कि हमारे सहाड़ में अगर आप 7th मंथ में आके OPD करके कंसर्न करके अगर एडमिशन करते हो तो हमारे यहाँ पे होने वाली बच्ची जो बेबी गर्ल है वो फ्री दी जाएगी, जिसमें मेडिसिन से लेके जो भी प्रोसीजर है, लैब के अदर टेस्ट सारे कुछ फ्री दिए जाएंगे. जैसे कि चाहे वो सीजर होने दीजिए, नॉर्मल होने दीजिए, हमारी तरफ से ये आप लोग शहर वासियों को ये खुशखबरी दी जा रही है आज ओपनिंग की खुशी में. और ये आज नहीं अनंत टाइम तक चलता रहेगा. और सरकार तहे दिल से शुक्रिया मानती हूँ, और जो उन्होंने कुंभी समाज को शुक्रिया करती हूँ जो इन्होंने हमें चलाने के लिए ये शुभ अवसर दिया है. आपने और शाखा किधर है? हमारे सबसे पहला हॉस्पिटल है वो भिवंडी में श्री हॉस्पिटल है, दूसरा सुरेखा कोनगांव में, तीसरा सुपरनोवा और चौथा ये सहाड़. ये कितना है? चौथा है सहाड़. संघटनेच्या वतीनं 2017 रोजी मुलांचं वसतिगृह, महाराळ येथील मुलांचं वसतिगृह येथील 18 रूम 4 मजली इमारत ही समाज संघटनेच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेली आहे. याच्यामध्ये 2 हॉल आहेत आपले आणि त्याच्यानंतर 2 वरती 18 रूम असलेले मुलांच्या राहण्याची सोय म्हणून आपण 18 रूम तयार केलेले आहेत. सुरुवातीला आता आपण अभ्यासिकेला सुरुवात केलेली आहे. 35-40 विद्यार्थी आहे रोज अभ्यास करायला इथे येतात. आपलं स्वप्न होतं का इथे UPSC MPSCचे क्लासेस चालू करायचे, ते त्याप्रमाणे चालूही केले, परंतु आपल्याला थोडंसं रिस्पॉन्स कमी मिळणार आणि त्या प्रयत्नात आम्ही परत आहोत. कुठल्याही परिस्थिती ही शिक्षणासाठी केलेली आहे. आता आपण तळमजल्याला शैक्षणिक दृष्टिकोनातूनच मुलांचं आपलं हॉस्पिटल आपण उभं केलं आणि हॉस्पिटल भाड्याने दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला मेंटेनन्सला येतो, परंतु हे करत असताना आपल्याला एक आनंदाची गोष्ट आहे की आपली ही वास्तू अतिशय दिवसेदिवस फुलत चाललेली आहे आणि आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व तमाम बांधवांना विनंती आहे की अशी होतकरू गरीब विद्यार्थी जे असतील किंवा जे हुशार विद्यार्थी असतील त्यांना इथला कॉन्टॅक्ट देऊन इथल्या सगळ्या सुखसोयी त्यांना मिळू शकतील अशा तऱ्हेचं आपलं एक स्वप्न समाजाचं आपण बाळगलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत हे मी आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो आहे. इथं आपल्याला ॲक्च्युली 9 आणि 9 अशा 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावर रूम आहेत. ते आपण ॲक्च्युली आता अभ्यासिका जरी घेत असलो तरी भविष्यात त्याचा उपयोग आपल्याला मुलांना राहण्यासाठी करायचा आहे आणि हे अपील मी सगळ्या समाज बांधवांना ठाणे जिल्ह्यातल्या करतो. ठाणे समाज कल्याण तर्फे विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात. तसेच समाजातील गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दरवर्षी आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी वधूवर सूचक हिंदू कुणबी ज्ञाती समाजातर्फे एक वधूवर सूचक केंद्र या ठिकाणी
हे चालू केलेले आहे आणि त्याची नोंदणी दर 11 ते 5 या वेळेमध्ये होत असते. तरी सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील समाज बांधवांनी याच्यामध्ये आपली नोंदणी करून जास्तीत जास्त सहभागी व्हावे आणि सर्व वधूवरांना म्हणजे वधूवरांना योग्य ठिकाणे मिळून जातील आणि जी आजची समस्या विवाहाची मुलामुलींची लग्न जमत नाही, परंतु खेड्यापाड्यातील ज्या महिला किंवा जे पालक आहेत त्यांना या ठिकाणी योग्य तेवर मार्गदर्शन मिळेल आणि आमचे समाज बांधव सर्वांना मदत करत आहेत. त्यासाठी हे केंद्र सुरू केलेले, तरी सर्वांनी याचा लाभ घ्या. ये कैसा लगा हमारा जो इधर का जो आपको अच्छा लग रहा है कि नहीं, इधर शांति वगैरह कैसा? हाँ, मतलब लाइब्रेरी में पढ़ना और घर पे पढ़ना बहुत डिफरेंट होता है. लाइब्रेरी में बहुत ज़्यादा पढ़ाई होती है, तो मुझे कुछ 7-8 दिन हो गए होंगे और यहाँ पे आई हूँ तो कंसंट्रेशन में बहुत मतलब मेरा ज़्यादा अच्छा हो गया, बेटर हो गया. शेपनेटचे इथे अभ्यासाचं वातावरण वगैरे कसं वाटतं? छान, वेळ पण छान जातो आणि म्हणजे व्हिडिओ बघायला किंवा लेक्स नाही समजलं तर म्हणजे असं घरी जेवढा नाही होतो इथे छान होतं. तुम्हाला इथे अजून काही म्हणजे अम्युनिटीज हव्या आहेत का? काय तुमच्या सूचना असतील तर तुम्ही नंतर त्या आमच्या नाही सांगता येणार. आता नवीन नाही झालं. तुमच्या असतील तर त्या आमच्या मॅडमकडे सुविधा सांगा. इथल्या अम्युनिटीज वगैरे कशा वाटतात? काही असतील तर सूचना करू शकता. तुम्हाला इथे काही डिस्टर्ब वगैरे कोणी त्रास वगैरे काय वेळेचं वगैरे सगळं होतं? आमची अभ्यासिका आहे, लायब्ररी आहे. कोणती पुस्तक आहे ते? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, MPSC, JEE, SA. हे सर्व तुम्ही सांभाळता? निलेश सांबरे साहेबच्या सौजन्याने आम्हाला ही पुस्तकं आणि सगळी लायब्ररी अवेलेबल करून दिलेली आहे. धन्यवाद सांबरे साहेब. सांबरे साहेब सर्वत्र मदत करतात. आम्हाला पण त्यांनी पहिला प्रोत्साहन दिलं आहे लायब्ररी ओपन करण्यासाठी. सांबरे साहेबांचं योगदान. ये अपना फर्स्ट कंसल्टिंग है. हाँ. डॉक्टर के लिए OPD सिस्टम के लिए भी फर्स्ट कंसल्टिंग है. ये सेकंड कंसल्टिंग एज अ गायनक यूज़ कर सकते हैं. ये थर्ड कंसल्टिंग काय आहे? ये डायरेक्टर के लिए. ये पूरा फीमेल बॉडी है. हे काय आहे पूर्ण? फीमेल बॉडी. फिमेल ऑन. ये मेल वार्ड है. हां. ये पूरा मेल वार्ड है. कोणता? फर्स्ट स्पेशल. स्पेशल स्पेशल. ये सेकंड स्पेशल. हे काय? सेकंड. ये थर्ड स्पेशल रूम है. तीन. हे तीन स्पेशल रूम. स्पेशल. ओके. हे काय? हा आपला ओटी. हां. हे आपलं ऑपरेशन थिएटर आहे. ऑपरेशन थिएटर. हो, सगळं मायनर मेजर सगळं ऑपरेट होणार आहे आपल्याकडे. हां. इथे कोणत्या प्रकारचे ऑपरेशन होणार आहेत? इथं जनरल सर्जरी, हा. ऑर्थोपेडिक, हा. न्यूरो आणि कार्डिओ सोडून सगळं होऊन जातं. ओके. ठीक आहे. लॅब आहे लॅब. लॅब. हा, इथे कोणत्या टेस्ट होतील? सगळं. सगळं म्हणजे? हाँ सब हाँ हिस्टोपैथ छोड़ के बाकी सारी टेस्ट होते हैं. ओके. हे मेडिकल स्टोर आहे का? मेडिकल फॅसिलिटी सगळ्या बाहेर जायची गरज नाही. इथे सगळं औषधं मिळते. कोणत्या आजारांना औषध आहे इथे? सगळं आजारची औषध आहे. सगळ्या- BP, शुगर, ब्लड प्रेशर, ऑपरेशन, सर्जरी सगळं ओके. ओके. हा सर ते स्टोर बनवलं आहे. स्टोर आहे. मेडिकल स्टोर आहे.
स्टोर रूम पूर्ण जनरल वॉर्ड आहे पुढे जनरल वॉर्डसाठी ते पूर्ण 15 बेड 15 बेडची जनरल वॉर्ड